3 दिवसांच्या उघडीपीनंतर आज कोल्हापुरात दुपारच्या वेळेस पावसानं अर्धा तास कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरशः झोडपलं। अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला। दुपारपर्यंत कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांची सायंकाळी जोरदार पावसानं तारांबळ उडाली। कोल्हापूर शहरात अर्ध्या तासात झालेल्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी तळी निर्माण झाली, तर ग्रामीण भागातही पावसानं जोरदार तडाखा दिल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। दोन ते 3 दिवसाच्या उघडीपीनंतर आज सकाळपासून कडक ऊन पडल्यामुळे आजही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करत होते। मात्र दुपारी 4:30च्या दरम्यान अचानक ढग दाटून आले, सूर्यनारायण गायब झाला आणि अवघ्या काही क्षणातच पावसाच्या जोरदार सरींनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढलं। सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। विनस कॉर्नरपासून शाहूपुरी पहिल्या गल्लीपर्यंत पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक झाडांच्या फांद्या कोसळल्या, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। त्याच ठिकाणी असलेल्या एका खड्ड्यामध्ये पाणी भरल्यामुळे हा खड्डा धोकादायक बनलाय। भुयेवाडी गावात आज ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे पावसाचं पाणी साचून ठिकठिकाणी तळी निर्माण झाली होती। तर अतिवृष्टीमुळे ओढ्याचं पाणी पात्राबाहेर पडून भुयेवाडी ते शिये मुख्य मार्गावरून वाहू लागलं, त्यामुळे तो मार्ग बंद झाला। त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं दिली आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 12 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून 26 जून ते 3 जुलैपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय।